मुलांनो, काय शिकतो आहोत आपण इथे? समांतर रेषा व छेदिका, पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या व्हिडिओंच्या माध्यमातून आपण सदर पाठ शिकून घेत आहोत. तरीही या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही छोट्या छोट्या बाबी समजवल्या जातील. त्या नीट लक्षपूर्वक पहा, समजून घ्या आणि कायम लक्षात ठेवा. जर या अगोदर कुणी ते पाहिलंच नसेल व्हिडिओ जुने, तर ते त्यांनी निश्चित पाहणे अपेक्षित आहे. अभ्यास जो करतो आहे आपण तो व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे तुम्हाला आत्ता इथे शिकवलं जाईल त्यात काही मागच्याही वर्गाचा भाग तुम्हाला घेतला जाईल, तेव्हा रिव्हिजन तुमची करायला तुम्हाला सोपं जाईल. चला पुढे जाऊया. आता मला सांगा, सर्व ज्या भौमितिक आकृत्या तुम्ही जे काढता त्या एका सपाट पृष्ठभागात काढता, त्या सपाट पृष्ठभागाला काय म्हणत असतो आपण? त्या सपाट पृष्ठभागाला आपण काय म्हणतो? येस, त्याला म्हणत असतो आपण प्रतल किंवा प्लेन. व्हॉट इज प्लेन? इट्स अ फ्लॅट सरफेस. प्रतल कसा असतो? काय आहे प्रतल? तर एक सपाट पृष्ठभाग आहे. आणखी एक महत्त्वाचं, त्याला आणखी इलॅबोरेट करायला गेलं तर प्रतल म्हणजे काय? सर्वजण या सपाट कागदाकडे पहा. हा एक पुठ्ठा आहे पत्रिकेचा, जो की मी कापून घेतला. दिसतोय तुम्हाला? मग आता प्रतल समजून घ्यायचा असेल तर तो किती सपाट असला पाहिजे? तो किती सपाट असला पाहिजे? लक्षात घ्या मुलांनो, प्रतल म्हणजे काय? तर कोणताही सपाट पृष्ठभाग जर आपण त्याला नजरेच्या कप्प्यात पकडला, धरला, त्याच्या सावलीकडे तुम्ही न पाहता एक रेषा फॉर्म झालेली तुम्हाला दिसते. पुन्हा नीट लक्ष द्या. जर त्याला नजरेच्या कप्प्यात धरला तर त्याचे सर्वचे सर्व बिंदू एका रेषेत काय होतात? समाविष्ट होतात. बाजूला जी मागं पडलेली आहे ती पुठ्ठ्याची सावली आहे. तुम्ही फक्त या भागाकडे लक्ष द्या. हा आहे प्रतल, की त्याला नजरेच्या कप्प्यात पकडले असता, धरले असता काय होतं? त्याचे सर्व बिंदू एका रेषेत काय होतात? समाविष्ट होतात. अशा सपाट पृष्ठभागाला आपण काय म्हणत असतो? प्रतल म्हणत असतो. आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की हा प्रतल सर्व बाजूंनी कसा असतो? तर अमर्यादित असतो. सर्व बाजूंनी कसा असतो? हा अमर्यादित असतो. म्हणून त्याच्या चारही बाजूंना अशा पद्धतीने काय केले जातात? तर बाण दाखवले जातात. या सपाट पृष्ठभागाकडे नीट लक्ष द्या. आता बघा तुम्ही, याचे सर्व बिंदू तुम्हाला नजरेच्या कप्प्यात पकडले असता एका रेषेत समाविष्ट झालेले दिसतात. दिसल्या हा काळा रेषा? आता ही रेषा काळी नाही, परंतु ते तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी त्याचा एक कडा काळा करून घेतलेला आहे. पेनाने काळा केला त्याला. आणि तुमच्या लक्षात येईल की बाकीचा उरलेला पुठ्ठा अजिबात तुम्हाला दिसत नाही आहे. काय दिसते तुम्हाला? केवळ एक रेषा दिसते. याचा अर्थ काय? की हा पृष्ठभाग इतका सपाट आहे की एका कडेने पाहिले असता हा कसा दिसतो? रेषेसारखा दिसतो. म्हणजेच त्यामध्ये खोलगटपणा आणि उथळपणा अजिबात नाही. ही गोष्ट तुमच्या आता जर लक्षात आली असेल तर प्रतल ही संकल्पना समजणे तुम्हाला अत्यंत सोपे जाते. मग असे किती प्रतल असतील? अनंत. किती प्रतल असतील असे? तर किती अनंत प्रतल असू शकतात. उदाहरणार्थ तुमची वही, तुमचं पुस्तक यामध्ये अनेक पानं आहेत. मग प्रत्येक पान हे काय आहे? तर प्रतल आहे. आपण एक आकृती घेऊया, लक्षपूर्वक पहा. मग प्रतल दाखवायचा कसा? प्रतल आपण या पद्धतीने आखून त्याला एक अक्षरी नाव दिलं जातं, हे तुम्ही शिकला आहात. आणि त्याच्या सर्व बाजूंना या पद्धतीने बाण दिले जातात. आलं लक्षात? मग हा काय आहे? प्रतल. प्लेन. इट्स अ प्लेन. प्लेन ए. प्रतल ए. आणि लक्षात घ्या मुलांनो, आपण सर्व आकृत्या ह्या कशात काढत असतो? तर या प्रतलात काढत असतो. आता या प्रतलामध्ये आपण दोन रेषा आखूया. कोणत्या दोन रेषा आखून घेतल्या मी?
रेषा L, रेषा P. I draw two lines in this plane, line L and second is line P. आता यांच्या संदर्भात आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकूया. यांच्याही टोकाला तुम्हाला बाणं दिसत आहेत. मग त्या संपतील का कधी? नाही. दे आर नॉट गोइंग टू एट. दे आर नॉट गोइंग टू एंड एनिवेअर. त्या कुठेच काय होणार नाही, संपणार नाही. याचा अर्थ काय? त्याला तुम्ही कितीही काय करत नेले तर, वाढवत नेले तरी या रेषा काय होणार नाही, संपणार नाही. तसंच इकडे याही टोकाला कितीही वाढवत न्या, प्लेन एक्सटेंड होत जाईल, म्हणजे प्रतल वाढत जाईल. तशी ही रेषाही वाढत जाईल. ही कधीच काय होणार नाही, संपणार नाही. आणि एक महत्त्वाचं लक्षात घ्या, या रेषा तर संपणार नाही, सोबतच या रेषांच्या दरम्यानचं हे एवढं जे अंतर दिसते तुम्हाला, हे जे अंतर दिसते आहे तेही कधी काय होणार नाही, कमी किंवा जास्त होणार नाही. म्हणजेच या कशा राहतील, कशा राहतील, या समान अंतरावर राहतील. ॲट अ स्पेसिफिक डिस्टन्स, म्हणजे त्या स्वतःमधलं काय मेंटेन करतील, नेहमी अंतर मेंटेन करतील. आता आपण ही तिसरी एक रेषा काढूया. बरं, आता मला सांगा, ही रेषा टी मी इथे काढली. मग रेषा टी इथे काढल्यावर तुम्ही चेक करा, ही पुढे 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 गेल्यावर, कुठेतरी प्लेनच्या बाहेरही गेल्यावर ही या रेषेला काय करेल, काय करेल, ती छेदेल. कुठेतरी ह्या एकमेकींना काय करतील, इंटरसेक्ट करतील. लाईन टी अँड लाईन पी when extended they will intersect each other. जर त्यांना पुढे पुढे वाढवलं तर त्या एकमेकींना काय करतील, छेदतील. मग आता रेषा टी आणि रेषा पीला तुम्ही समांतर रेषा पॅरलल लाईन्स म्हणाल का? अजिबात नाही. दिस टू आर नॉट पॅरलल. एकाच प्रतलातील न छेदणाऱ्या रेषा म्हणजे समान अंतरावर असणाऱ्या रेषा म्हणजे समांतर रेषा. पुन्हा एक लक्षात घ्या, सुरुवातीचा शब्द काय म्हटला, एकाच प्रतलातील. असे अनेक प्रतल असू शकतात. दोन प्रतलातल्या रेषा समांतर आहे किंवा नाही हे नंतर सांगता येत नाही, पण एकाच प्रतलातील जर अशा रेषा असतील तर त्या निश्चित कशा असतील, समांतर असतील, कारण त्या एकमेकींना कधीही काय होत नाही, छेदत नाही. The lines in the same plane which do not intersect each other are called parallel lines. Here line L and P are the parallel lines where line T is not parallel to L and P. आलं लक्षात तुमच्या? म्हणजेच L आणि P या कशा आहेत, समांतर रेषा आहेत, पण T ही तिला कशी नाही, समांतर रेषा नाही. मग समांतर लिहायचं तरी कसं? खूप सोपं आहे, हे तुम्ही शिकला आहात. अशा उभ्या दोन रेषा देऊन द्यायच्या, अशा उभ्या दोन रेषा देऊन द्यायच्या. कोणाच्या मधात? ज्या दोघी समांतर आहेत त्यांच्या मधात. इथे कोण कोण समांतर आहे आपल्याकडे? रेषा L आणि P. मग लिहायचं रेषा L, त्या दोघींच्या मध्ये समांतरचं काय घालायचं, चिन्ह. दुसरीकडे दुसऱ्या रेषेचं नाव लिहून टाका, रेषा P. अगदी सोपं आहे. इंग्रजीचे मुलं हे कसं लिहितील? लिहा लाईन L पॅरलल लाईन P. इट्स इझी, इट इज व्हेरी इझी. आलं लक्षात आता तुमच्या? म्हणजेच या समांतर रेषा, या समांतर रेषा. आता तुम्हाला एक लक्षात आलं, रेषा टी मात्र यांना काय करते, छेदते. आता आपण याला दुसऱ्या जागी आखून घेऊ. चेक करा, इथे माझ्याकडे रेषा L, रेषा P आणि ही रेषा मी आखून घेतली T. मग आता चेक करा, मी हिला इथे बाणाचं टोक आहे आणि हिला जर पुढे पुढे वाढवलं तर ती काय करेल, रेषा L आणि P ला काय करेल, इंटरसेक्ट करेल. तिला काय करेल, इंटरसेक्ट करेल. इंटरसेक्ट म्हणजे छेदणे, क्रॉस करणे, तिला कोणत्या तरी बिंदूमध्ये छेदणे. पाहूया आपण तसं होतं काय. ऑब्वियसली तसं होताना दिसतंय आपल्याला. आपला कागद म्हणजे काय आहे तर एक प्लेन आहे आणि तुम्ही पाहता आहात
की इथे रेषा पीला, रेषा एलला, रेषा टी काय करते आहे, दोन वेगवेगळ्या बिंदूंमध्ये काय करते आहे, छेदत आहे. काय म्हटलं मी, दिस लाईन टी intersects given two lines, line L and line P. Line T is intersecting these two lines, given two lines, that is line L and line P, into two distinct points. Distinct म्हणजे वेगवेगळ्या, भिन्न. डिस्टिंक्ट या शब्दाचा अर्थ काय आहे, डिस्टिंक्ट या शब्दाचा अर्थ काय आहे, भिन्न, वेगवेगळ्या. लाईन टी इज इंटरसेक्टिंग लाईन एल अँड पी इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. आणि असं जर एखादी रेषा करत असेल म्हणजे दुसऱ्या दोघींना ती काय करत आहे, छेदत आहे, इंटरसेक्ट करत आहे, मग अशा रेषेला आपण म्हणत असतो ट्रान्सव्हर्सल म्हणजेच छेदिका. आला आता लक्षात तुमच्या. म्हणजेच इथे लक्षात घ्या, रेषा टी रेषा एलला आणि पीला दोन वेगवेगळ्या बिंदूंमध्ये काय करत आहे, छेदत आहे. चला आपण या बिंदूंना नाव देऊ. याला नाव देऊ ए, याला नाव देऊ बी. आता यांना ह्या पॉईंट्सला नाव कसं दिलं पाहिजे, आपण कॅपिटल लेटर्समध्ये दिलं पाहिजे. पॉईंट्सला नाव कसं दिलं पाहिजे, कॅपिटल लेटर्समध्ये. आता काही लोकांना प्रश्न पडला असेल, टीचर इथे तर तुम्ही स्मॉल लेटर घेतले. तर लक्षात घ्या, जेव्हा लाईन्स असतात, लाईन्स आखताना त्यांची नावं देताना मुलांना नीट लक्षपूर्वक पहा. त्यांना जर एक अक्षरी नाव द्यायचं असेल तर ते तुम्ही स्मॉल लेटरमध्ये देऊ शकता. यांना आणखी 2 अक्षरीसुद्धा नावं देता येतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या लाईनच्या रेषेच्या टोकाकडे, बाणाच्या टोकांकडे असलेले कोणतेही 2 बिंदू असे निर्देशित करून मग त्यांना कॅपिटल लेटर्समध्ये काय करता येते, नाव देता येते. म्हणजे आपण आता समजलो की लाईनला, रेषेला एक अक्षरी किंवा मग 2 अक्षरी असे काय देता येतात, 2 प्रकारे नावं लिहिता येतात. म्हणजे आपण याला म्हणू शकतो लाईन एल किंवा मग आपण त्याला म्हणू शकतो लाईन ए बी. म्हणून या निर्देशाचा वापर करून मग मी इथे रेषेला एक अक्षरी नाव देताना स्मॉल लेटर्सचा काय केलेला आहे, वापर केलेला आहे. परंतु बिंदूंना नावं देताना, पॉईंट्सला नेमिंग करताना तुम्हाला ऑलवेज अँड ऑलवेज कॅपिटल लेटर्सचाच काय करावा लागतो, वापर करावा लागतो. म्हणून वी शुड राईट हिअर कॅपिटल ए अँड बी. दिस इज पॉईंट बी, दिस इज पॉईंट ए. वी कॅन से दॅट द ट्रान्सव्हर्सल टी इज इंटरसेक्टिंग line P in point A and it is intersecting to the line L at the point B. आपण म्हणू शकतो, आपल्याला माहीत झालं की आता याला काय म्हणत असतो आपण, छेदिका. का बरं, कारण की ही काय करते, या 2 रेषांना 2 वेगवेगळ्या बिंदूंमध्ये काय करत असते, छेदत असते. म्हणून आपण हिला काय नाव दिलेलं आहे, छेदिका असं म्हटलेलं आहे. मग आता तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या. बिंदू रेषा पीला ती कोणत्या बिंदूत छेदते आहे, ए बिंदूत छेदते आहे. रेषा एलला कोणत्या बिंदूत छेदते आहे, ती बी बिंदूत छेदते आहे. आता याच आकृतीला मी तुम्हाला असं आडवं करून दाखवते. तुम्हीही तुमच्या वहीला काय करू शकता, असं गोल फिरवू शकता. आधी आपण काय केलं होतं, प्रतलात रेषा आखल्या होत्या. मग लक्षात घेतलं होतं की टीमुळे त्या काय होतील, पुढे वाढवल्या असतात, छेदल्या जातील. मग हीच आकृती आपण या बाजूला घेतली. आता तिला आडवं करून पाहूया. तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, तेव्हाही लक्षात आलं असेल, इथे 4 कोन निर्माण झालेले आहेत आणि इथे सुद्धा 4 काय तयार झालेले आहेत, कोन निर्माण झालेले आहेत. यावरून आपल्याला कळतात की या ट्रान्सव्हर्सलमुळे, छेदिकेमुळे काय निर्माण झाले, कोन निर्माण झाले. आणि म्हणून आपण पुढे शिकणार आहोत छेदिकेमुळे निर्माण होणारे कोन. मग आता तुमच्या लक्षात आलं आकृत्या कशात काढतात, प्रतलात. प्रतल काय आहे, एक सपाट पृष्ठभाग. त्याला जर आणखी इलॅबोरेट करून सांगायचं असेल तर तुम्ही काय म्हणाल, असा सपाट पृष्ठभाग जो नजरेच्या टप्प्यात पकडला असता, त्याचे सर्व बिंदू एका सरळ रेषेत काय होतात, समाविष्ट होतात. त्यासाठी आपण काय केलं होतं, एका पुठ्ठ्याचंही प्रॅक्टिकली निरीक्षण केलं होतं.
हा तो पुठ्ठा बघा. पुन्हा आपण याचं एकदा निरीक्षण करू. हा सगळा सपाट पृष्ठभाग आहे आणि तो किती सपाट आहे हे सांगायचं म्हणजे मग ते त्याचे नजरेच्या कप्प्यात पकडले असता पहा तुम्हाला आता दिसते त्याचे सर्व बिंदू काय होतात, एका सरळ रेषेत समाविष्ट होतात. अशा सपाट पृष्ठभागाला आपण काय म्हणतो, प्रतल असं म्हणत असतो. आणि सर्व आकृत्या हे कशात काढतो आपण, प्रतलात. अशी किती प्रतल असू शकतात, तर अनंत अनेक प्रतल असू शकतात. उदाहरणार्थ तुमची वही, तुमचं पुस्तक, त्यामध्ये असलेले प्रत्येक पान, त्याचे खरडे हे काय आहेत, तर सपाट पृष्ठभाग आहेत. त्यानंतर आपण हे शिकलो की सपोज या दोन लाईन्स असतील, या कशात काढलेल्या आहेत, प्रतलात काढलेल्या आहेत. यांच्यातलं अंतर पुढे पुढे कितीही वाढवलं असतात काय होणार नाही, कमी होणार नाही किंवा वाढणार नाही. म्हणजे या कशा राहतील, सदैव समान अंतरावर. दे विल बी ॲट द स्पेसिफिक डिस्टन्स. मग अशा रेषांना आपण कोणत्या रेषा म्हणत असतो, तर समांतर रेषा, किंवा इंग्रजीची मुलं काय म्हणतील त्याला, पॅरलल लाईन्स असं म्हणत असतील. मग त्यानंतर आपण पहा, द लाईन्स इन द सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर्स आर कॉल्ड एज पॅरलल लाईन्स. एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना आपण काय म्हणत असतो, समांतर रेषा असं म्हणत असतो. त्यानंतर याच दोन रेषा कशा लिहितात हे आपण या सहाय्याने समजून घेतलं. म्हणजे आता पॅरलल समांतर असणाऱ्या दोन रेषा जर दाखवायच्या असतील तर त्यांच्यामध्ये अशा उभ्या दोन रेषा देऊन द्यायच्या असतात, हे आता तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर हीच आकृती आपण या भागाला घेतली होती. त्यानंतर इथे मी तुम्हाला हे समजून सांगितलं की एक अक्षरी नाव देताना तुम्ही स्मॉल लेटरचा वापर करू शकता. दोन अक्षरी नाव देताना मात्र तुम्हाला आपण काय निर्देशित करत असतो, तर टोकाकडचे कोणतेही दोन बिंदू निश्चित करत असतो. त्यामुळे हा निर्देश देताना आपल्याला कॅपिटल लेटर लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण शिकलो की इथे जी येणारी ही रेषा होती टी, ती पुढे जाऊन याला कुठेतरी छेदणार होती. हीच आकृती आपण उचलून पुढच्या बाजूला घेतली. दोन रेषा ज्या एल आणि पी होत्या त्यांना मग लक्षात आलं की ही टी पुढे जाऊन वेगवेगळ्या बिंदूमध्ये, पहिल्या रेषेला छेदली ए बिंदूमध्ये, दुसरीला छेदली बी बिंदूमध्ये. याला आडवं करून पाहिलं असता आपल्या लक्षात आलं की मग या ठिकाणी काही काय निर्माण झालेले आहेत, कोन निर्माण झालेले आहेत, आणि हेच आहेत छेदिकेमुळे तयार होणारे कोन. दीज आर द अँगल्स मेड बाय द ट्रान्सव्हर्सल. आणि यांचे वेगवेगळे काय आहेत, नावं आहेत. ते कोणते आपण आता पुढल्या भागात शिकूया.